तर साक्षीदार नाही म्हणून भरपाई नाकारणं अयोग्य आहे। रेल्वे रुळावर बेकायदा प्रवेशाचा युक्तिवाद न्यायालयानं फेटाळलाय। अशा पद्धतीनं पुरावा नाही म्हणत मृत्यू झालेल्या नातेवाईकांना नुकसान भरपाई नाकारण्याचा रेल्वेचा दावा उच्च न्यायालयानं फेटाळलाय। डिसोजा हे फर्स्ट क्लास पासधारक होते। नायगाव इथे राहणाऱ्या डिसोजा यांनी 18 मार्च 2022 रोजी दादर इथे कामावर येण्यासाठी लोकल पकडली होती, तर भाईंदर स्थानकादरम्यान डिसोजा खाली पडले। रेल्वे न्यायाधिकरणानं त्यांना लस असल्याचं अधिकृत प्रवासी असं म्हणताच नियमानुसार त्यांनी फुटबोर्डवर उभं राहून प्रवास केल्याचं म्हटलंय। या कारणावरून नुकसान भरपाई देण्यास नकार देण्यात आला। तर डिसोजा यांच्या नातेवाईकांनी या संदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली। न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकल खंडपीठाने रेल्वे न्यायाधिकरणाचा हा निर्णय रद्द करत डिसोजा यांना 8 लाखांपर्यंत नुकसान भरपाई रेल्वेनं द्यावी असा आदेश दिलाय। शाळा महाविद्यालय परिसरात तंबाखू विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। राज्यभरात 23,000 गुन्हे दाखल झालेले आहेत। 3.77 कोटींचा दंड वसूल करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।